शंभराला 2 किलो रताळी आंबे, शंभराला 2 किलो मोसंबी घ्या, शंभराला. देवस्थान भक्त समिती मागील 2011 वर्षापासून सिद्धरामेश्वर देवस्थानचा जीर्णोद्धार, डेव्हलपमेंट, परिसरातील स्वच्छता अशा बरेचसे कामं आज भक्त समितीच्या माध्यमातून आम्ही माझे सहकारी माता बहिणीने सगळ्यांनी मिळून आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे. सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा, मार्कंडे मंदिर ते विजापूर वेस्ट या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. मागील 50 वर्षापासून हा अतिक्रमण का वेढा या मंदिर परिसरामध्ये घेरटा घातल्यामुळं रोडवरून सहज दिसणारा जे 50-60 वर्षापूर्वी जे मंदिर होतं, आज त्या मंदिराला आतमध्ये येऊन बघावं लागतंय. ही सोलापूरकरांसाठी फार मोठी शोकांकी आहे. सोलापुरात एक सोडून 2-2, 3-3 आमदार असून सुद्धा कोणी याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत. एक सुद्धा लोकप्रतिनिधी व्यवस्थित नाही. कमिटीकडून सुद्धा वारंवार आम्ही तक्रार केलो, अर्ज दिलो, निवेदन दिलो, तरी सुद्धा कमिटीकडनं सुद्धा निष्क्रिय प्रतिसाद मिळत आहे. तर सदरची जागा ही ग्रीन झोन असल्यामुळं आणि सदरच्या ग्रीन झोन जागेमध्ये कुणालाही अतिक्रमण करता येत नाही, बांधकाम करता येत नाही, पत्राशेड मारता येत नाही. मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून देशभरातील केवळ हिंदू मंदिरेच नाही, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बौद्ध विहार, जैन मंदिर इथून सुद्धा सर्व अतिक्रमण स्वच्छ आहे. महाराष्ट्रातले कित्येक मंदिरातून अतिक्रमण मुक्त होत आहे. त्यात नाशिक आहे, मुंबई आहे, पुणे आहे, येथील अतिक्रमण मुक्त होत आहे. फक्त सोलापूरला एक अपवाद आहे. सोलापूरला काय श्राप आहे का, सोलापूरला निरास्ता आहे का, सोलापूरच्या मंदिराबद्दल कोणाला प्रेम नाही आहे, कळायला मार्ग नाही. यापुढे महापालिका आयुक्त मान्य डॉक्टर उंबरसे साहेब यांनी याच्यावरती लक्ष घालून मंदिर परिसरातील जे 300-350 अतिक्रमणधारक आहेत तात्काळ त्यांना स्थलांतरित करून मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळं करावं आणि मंदिराचं कॉरिडॉरसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव टाकावा. सोलापूर हे महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे जो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आहे. 100 कोटीच्या वर निधी सोलापूरला येत आहे, तरी सुद्धा मंदिर परिसर आणि मंदिराचं कॉरिडॉरसाठी कुठलाही लोकप्रतिनिधी प्रयत्न करत नाही. मान्य आयुक्त आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तरी त्याच्यासाठी पाठपुरावा करावा हीच त्यांना नम्र विनंती. अन्यथा हा आंदोलन अति उग्र प्रमाणात होईल आणि होणाऱ्या नुकसानीस स्वतः महापालिका आयुक्त आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहे. धन्यवाद. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.